नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आपला अध्याय चाललाय 32वा. मच्छिंद्राचा परकाया प्रवेश. गिरनार पर्वतावर गोरक्ष आणि मच्छिंद्र हे दोघंही गेले. त्यांना श्री दत्त भेटले. तेव्हा श्री दत्तांना फारच आनंद झाला. मच्छिंद्रावर त्यांचं फारच प्रेम होतं. ते दोघे 6 महिने तिथेच राहिले आणि त्यानंतर मात्र गोरक्षाला चैन पडेना. लोकांचं कल्याण करणं हाच हेतू मनात धरून त्याने अवतार घेतलेला होता. त्याला एके ठिकाणी कसं राहावं. तो दत्तांना म्हणाला, महाराज, तीर्थयात्रा करीत करीत आम्ही आता पृथ्वीवर परत फिरणार. आम्हाला आज्ञा असावी. मच्छिंद्राचा विरह होणार हे लक्षात येऊन श्री दत्तांना जरा वैषम्य वाटलं, पण त्यांनी गोरक्ष आणि मच्छिंद्र यांना जाण्याची अनुज्ञा दिली. गिरनार पर्वतावरून ते दोघे खाली आले. तरी पर्वताच्या शिखराकडे वारंवार मागे वळून पाहणाऱ्या मच्छिंद्राचे डोळे भरून येत होते. गोरक्षाचं मनही दत्तविरहाने विचलित झालं होतं. ते गिरनार पर्वत सोडून उत्तरेकडे वळले आणि काशी क्षेत्रात गेले. काशी क्षेत्रात ते जेव्हा शिरले तेव्हा त्यांना तिथे फारच गोंधळ उडालेला दिसला. सर्व प्रजाजन दुःख करीत होते, कारण तेथील पुण्यशील, धार्मिक आणि लोकप्रिय राजा त्रिविक्रम मरण पावला होता. अत्यंत न्यायी म्हणून त्या राजाची कीर्ती होती. त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा एवढी हवालदिल झाली होती की त्यांचं घरातलं जणू काही कोणीतरी मेलेलं होतं. मच्छिंद्र आणि गोरक्ष नवल करीत होते, तोच त्यांना लोकांच्या जथेच्या जथे रडत असताना दिसले. त्रिविक्रमाची पत्नी रेवती ही तर फारच शोक करत होती. राजांनी पुत्रिक मरण पावला होता, हे तर फारच वाईट होतं. मच्छिंद्राला गोरक्ष म्हणाला, गुरुवर्य, ही प्रजेची दयनीय अवस्था आता मला काही पाहवत नाही आहे. हा राजा आपण पुन्हा जिवंत करूयात का? मच्छिंद्रही द्रवला होता, पण त्यांनी राजाचा आत्मा सूक्ष्म लोकात कुठे दिसतो आहे का ते पाहिलं. तेव्हा राजा सप्तलोक ओलांडून ब्रह्मरूप झालेला आहे. तो पुन्हा भूलोकात येणं शक्य नाही असं त्याला दिसलं. नाही रे गोरक्षा, राजा तर ब्रह्मचैतन्यरूप झाला आहे. आता तो कसला रे परत येतो? मच्छिंद्र म्हणाला. ते दोघेही त्या शोकग्रस्त नगरातून बाहेर पडले. दूर गंगा किनारी एका शांत आणि एकांत अशा शिवमंदिरात ते गेले. जवळ स्मशान होतं. तिथे ते थोडी विश्रांती घेतात. त्यांना त्रिविक्रम राजाची शवयात्रा येताना दिसली. ते दुरून सर्व काही पाहत होते. लोक स्मशानस्थानात जमले होते. राजाच्या देहाला दाह संस्कार करायचा होता. ते प्रेत पाहूनच गोरक्षाने राजाला पुन्हा जिवंत करण्याचा आग्रह धरला. तो प्रतिज्ञा करणार होता. मच्छिंद्राने त्याला अडवलं, पण गोरक्षाने प्रतिज्ञा केलीच. जर मी या राजाला पुन्हा जिवंत केलं नाही तर कोटी रवरव नरक भोगीन. मच्छिंद्राला वाटलं आपल्याला वडे खायला मिळावे, म्हणून यांनी आपला डोळा पूर्वी एका ब्राह्मणीला काढून दिला. हा मोठा हट्टी आहे. आता काय करावं? हा खरोखरीच नरकात जाईल. राजा तर ब्रह्मलीन झालेला आहे. त्यांनी खूप विचार केला. त्याला काही सुचेच ना. गोरक्ष योगबळाचा प्रयोग करीत होता, पण सगळे फुकट जात होते. आता गोरक्ष हताश झाला. तेवढ्यात मच्छिंद्राला एक विलक्षण युक्ती सुचली. परकाया प्रवेश. तो म्हणाला, गोरक्षा, मी राजाच्या देहात प्रवेश करतो. 12 वर्ष मी त्या राजाच्या देहामध्ये वावरीन. मग त्या देहाला सोडून पुन्हा या देहात येईन. तोपर्यंत माझा हा देह गुप्त जागी सांभाळून ठेव. गोरक्ष चकित झाला आणि आनंदितही झाला. मच्छिंद्राने योगबळाने आपला देह निश्चेष्ट केला आणि तो स्मशानात राजाच्या शरीरात शिरला. प्रेत हल्लं. अहो, राजेसाहेब जिवंत झाले, देवाची कृपा, अहो धावा, अहो धावा. राजेसाहेब मरण पावलेच नव्हते की काय? सर्वजण म्हणायला लागले. राजाच्या शरीरात चेतना येताच सर्वच रंग पालटला. प्रजाजन मोठमोठ्यांदा जय जयकार करीत राजाला मोठ्या जल्लोषात काशीत परत घेऊन गेले. एक पुतळा करून काही प्रजाजनांनी त्या पुतळ्याचं दहन केलं. इकडे मच्छिंद्राच्या देहाचं रक्षण कसं करावं या विचारात गोरक्ष बसून राहिला होता. आपण कशाला या भानगडीत पडलो असंही त्याला एकदा वाटलं. तेवढ्यात पुजारीण त्या देवालयात आली. तिने गोरक्षाला पाहिलं. गोरक्षनाथाने पुजारणीला विश्वासात घेतलं आणि सगळी हकीकत सांगितली. तिच्या मदतीने मंदिराच्या मागच्या बाजूला भुयारात एका मच्छिंद्राचा देह ठेवला. भुयाराच्या तोंडावर दगडाचा दरवाजा असा बेमालूम बसवला की बाहेरून कोणाला काही पत्ता लागणारच नव्हता. पुजारीण म्हणाली, हा देह 12 वर्ष टिकेल?
गोरक्ष म्हणाला, हो, तो चिरंजीव मच्छिंद्राचा देह आहे, मर्त्य माणसाचा नाही आहे. पण तू ही गोष्ट कुणालाही सांगू नको, नाही तर अनर्थ होईल. पुजारीण म्हणाली, राज्याचं कल्याण होणार आहे तर मी कशाला हो बोलू, तुम्ही इथेच आहात ना. गोरक्ष म्हणाला, काही दिवस तरी राहीनच. तिकडे राजवाड्यात मच्छिंद्र राजाच्या शरीरात वावरू लागल्यावर काय झालं, कुणालाही संशय येणार नाही इतकं ज्ञान आणि खाणाखुणा मच्छिंद्राला अंतर्ज्ञानाने कळत होत्या. राजा पुन्हा जिवंत झाला असं सर्वांनाच वाटलं. रेवती राणीला सुद्धा काहीच शंका आली नाही. त्रिविक्रम राजा जसा शिवदर्शनासाठी जायचा तसाच राजाच्या देहात वावरणारा मच्छिंद्रही शिवालयात आला. त्याने गोरक्षाची उघड उघड चौकशी केली. एकांत पाहून मच्छिंद्राने गोरक्षाला गुप्त भाषेत विचारलं, देह कुठे आहे? भुयारात. मच्छिंद्र लगबगीने बाहेर गेला. सेवकांना त्यांना आपला एकांत भंग करू नये, गोरक्षनाथाबरोबर योगचर्चा करायची आहे असं सांगून देवळापासून दूर जायला सांगितलं. मग दोघंही भुयारात शिरले. देह जशाचा तसा आहे ते पाहून मच्छिंद्राला समाधान झालं. मग तो निघून गेला. अधूनमधून अशाच प्रकारे येऊन तो आपली खात्री करून घ्यायचा. नंतर 3 महिन्यांनी मच्छिंद्राची अनुज्ञा घेऊन गोरक्ष तीर्थयात्रेला निघून गेले. पुढे आणखीन काही महिने गेले. रेवतीला संतान नव्हतं. मच्छिंद्रापासून तिला दिवस गेले. तो राजाच आहे हीच तिची भावना होती. 9 मास पूर्ण झाले. तिला मुलगा झाला, बारसं झालं. मुलाचं नाव धर्मनाथ असं ठेवलं. आता मुलगा 5 वर्षाचा झाला. राजा राणी शिवालयात मुलाला घेऊन गेली. शंकराच्या समोर राणी उभी राहिली. राजा बाहेर दूर उभा होता. पुजारीण राणीजवळ होती. राणी शंकराची प्रार्थना करायला लागली, हे शंकरा, आता माझी एकच इच्छा उरली आहे. माझे पती जिवंत असताना मला मरण येवो, सुवासिनी म्हणूनच मी मरावं. तिची प्रार्थना ऐकून पुजारीण एकदम हसली. तेव्हा राणीला आश्चर्य वाटलं. तिने पुजारणीला त्या हसण्याचं कारण विचारलं. तेवढ्यात राजा राणीला सांगून शिवालयातून मुलाला घेऊन निघून गेला. मी मागून येते असं राणीने सांगितलं. मग पुजारणीने तिला अभय मागून खरा प्रकार सांगितला. मच्छिंद्राचा देह पण दाखवला. ती म्हणाली, तुम्ही तर आधीच विधवा आहात असं पाहून मी हसले. राणीला अत्यंत वाईट वाटलं. एकीकडे तिला मच्छिंद्राचा भयंकर राग आला, एकीकडे पातिव्रत्यभंगाचं अत्यंत दुःख झालं, एकीकडे सर्व गोष्टींचं नवलच वाटलं, एकीकडे पुत्रवात्सल्याने तिचं मन कासावीसही झालं. आणि त्या तिच्या सगळ्या धक्क्यामुळे तिला मूर्छा आली. पण लवकरच मनावर ताबा ठेवून पुजारणीला न रागवता विश्वासात घेऊन ती उदासपणे परत गेली. आणखी 7 वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात शिरेल, त्यावेळी मी पुन्हा ती विधवाच होईन. त्यावर उपाय काय आहे? गुप्तपणे भुयारातला मच्छिंद्राचा देह नष्ट करून टाकला तर मच्छिंद्राला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही. असं काहीतरी करावं. असा साहसी विचार करून राणीने आपल्या विश्वासातल्या सेवकांना घेऊन रात्री बेरात्री शिवालयात जाऊन मच्छिंद्राचा देह भुयारातून काढला. आपल्या सेवकांना तिने आज्ञा दिली, ह्या दुष्ट गोसावड्याच्या शरीराचे तिळा एवढे बारीक बारीक तुकडे करून अरण्यात फेकून द्या. कुणाला काहीही कळता कामा नये. तिने स्वतः ते काम होईपर्यंत हजर राहून पुजारणीला कुठेही काहीही न बोलण्याची शपथ घातली आणि नंतर ती राजवाड्यात निघून गेली. पण हे सगळं पार्वती पाहत होती. तिने शंकरांची समाधी भंग करून राणीचं हे कृत्य सांगितलं. तुमचा प्रिय शिष्य मच्छिंद्र पहा, त्याच्या शरीराचे तिळा एवढे तुकडे केलेत. तुम्ही समाधी लावून बसलात आणि तुमच्या भक्ताचा नायनाट होतोय. ती म्हणाली. शंकरांना हे जेव्हा कळलं तेव्हा फार वाईट वाटलं. तेव्हा ते म्हणाले, पार्वती, यक्षिणींना बोलव आणि ते सगळे तुकडे एकत्र करायला आणि कैलासावर इथे ते आणून ठेवायला सांग. पार्वतीने बोलावता क्षणीच यक्षिणी आल्या. त्यांनी मच्छिंद्राच्या देहाचे सगळे तुकडे एकत्र केले. ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करा, पार्वतीने आज्ञा केली. चामुंडेच्या अधिकाराखाली सर्व यक्षिणी ते तुकडे घेऊन कैलासावर गेल्या. वीरभद्र हे मच्छिंद्रांच्या देहाचे कणकण आहेत. त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती हिने हे कृत्य केलेलं आहे. वीरभद्र म्हणाला, काशी नरेश त्रिविक्रम? होय, मला शंकरांनी सांगितलेलं आहे. चामुंडा म्हणाली, याच मच्छिंद्राने आम्हाला नग्न करून आमची फजिती केली होती.
अष्टभैरव आणि मारुती यांचा पराभव केला होता. हा आमचा शत्रूच आणि तुमचाही. आज बरा आपल्या तावडीत त्याचा देह सापडला आहे. गोरक्षनाथ हा त्याचा शिष्य. गुरुला सोडवून नेण्यासाठी तो इथे येण्याचा संभव आहे. हा देह आपल्या ताब्यात ठेवा, सावध राहा. हे ऐकून वीरभद्राने 84,72,00,000 शिवगण पहाऱ्यावर ठेवले. कोटी यक्षिणी त्या पण पहारा करायला लागल्या. इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्र नित्य शिवालयात येत असे. पण भुयाराच्या तोंडावरचं दार यथास्थित पाहून त्याला खरा प्रकार काही कळलाच नाही. दिव्यदृष्टीने पाहावं असाही विचार त्याच्या मनात आला नाही. पुजारीण देखील नित्याप्रमाणे त्याचं स्वागत करीतच राहिली. रेवती राणी राजाबरोबर प्रेमाचं नाटक करतच राहिली. आपणास 7 वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे असा विचार मच्छिंद्राने सतत बाळगलेला होता. पुढे तीही 7 वर्ष भरत आली. आता एकूण 12 वर्ष होत आली. गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता. तिकडे त्यांनी त्या अवधीत काय काय केलं आहे ते पुढील आपण अध्यायात वाचणार आहोत. तर आता या अध्यायाची आपण फलश्रुती ऐकूयात. या अध्यायाच्या पठणाने गंडांतर आणि विघ्न टळतील, आयुष्यही वाढेल. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 32 संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.